मग कुठे होते इतके दिवस? पोलिसांना काय सापडत नव्हते? त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली, त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा कुठे सरेंडर झाले? आता जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांसमोर एक मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले होते. काय झालं होतं? अहो सरेंडर झालं काय झालं मला सांगता येणार नाही. मी त्यांच्या सोबत नव्हतो, मी माझ्या दुसऱ्या कामासाठी आलेलो इथे. हो, आम्ही सीआयडी ऑफिस मध्ये नव्हतो आलो, आम्ही समोर उभा होतो तिथं. हो, मी सीआयडी ऑफिस मधून बाहेर नाही आलेलो. आरोपी आहेत वाटते का तुम्हाला? ते आरोपी नाही तर वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. ते तपासात काय निष्पन्न व्हायचं ते होईल. पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचं काम बीड जिल्ह्यातील नेते आणि इतर काही राज्यातले मोठे नेते करत आहेत, त्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करत आहोत. कशाचं? आरोपी आहेत का नाही हे तपासानंतर सिद्ध होईल. कोणताही गुन्हा तपासात जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही आणि त्या व्यक्तीला आरोपी मानता येत नाही. आता समोर काय येत नव्हते हे ते आम्ही सांगू शकत नाही, ते सांगू शकते. नाही 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 आमची नाही गाडी. कोणती गाडी, कोणत्या गाडीत आले, कुठं गेले ते आम्हाला हजर झालेत का नाही अजून बी आम्हाला सांगता येणार नाही. ते आता बघितलं का तुम्ही? अहो आमच्या, अहो मी नाही आतमध्ये नाही, तुम्ही पहा कॅमेरे चेक करून.